नाशिकच्या टीसीएस मधील लैंगिक छळ आणि अत्याचार प्रकरणी संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरती आज निकाल। कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृणपणे हत्या, 65 वर्षीय नराधम कॉर्पोरेट जिहाद विरोधी समिती स्थापन करा। मुंबईतल्या कॉर्पोरेट स्वागतासाठी महत्त्वाची मागणी। भाजप नगरसेवक प्रतीक करपे यांनी बीएमसी मध्ये मांडला प्रस्ताव। चार वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार करून निर्घृणपणे हत्या, 65 वर्षीय नराधम भीमाजी कांबळेचं केलं कृत्य। पुण्यातल्या भोर तालुक्यातील नसरापूर तालुक्यातला संतापजनक प्रकार। भाजप नगरसेवकांवरती मुख्यमंत्री भडकले, बीएमसी मध्ये सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव पाडला। भाजपचे 40 नगरसेवक गैरहजर। नसबंदीची शस्त्रक्रिया फसली, महिलेचा गेला बळी। डॉक्टरकडून गायीमध्ये चुकीची नस कापल्यानं रुग्ण महिलेचा झाला मृत्यू, नातेवाईकांचा संताप। मुलीचा छळ आईला बघवेना, नागपुरात मायलेकींनी केली आत्महत्या। सासरच्या त्रासाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल। श्रीरामपूरमध्ये कौटुंबिक वादातून पोटच्या लेकानं केली वडिलांची हत्या। दत्तनगर परिसरातल्या घटनेनं परिसरात खळबळ। मुसा हसन बागवान असं या मृत व्यक्तीचं नाव। नाशिकच्या सिडकोमध्ये वाहनाच्या धडकेमध्ये लहान मुलीचा मृत्यू, अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। मुंबईमध्ये 2.5 कोटींचा ड्रग्ज जप्त, गोरेगाव परिसरामध्ये क्राईम ब्रांचची मोठी कारवाई। आरोपीकडून 500 ग्रॅम हेरोईन जप्त। इराणनं केलेल्या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या लष्करी तळांची मोठी हानी, शस्त्रसामुग्रीसह अत्याधुनिक प्रणालीचं नुकसान। 8 देशातील 16 लष्करी तळ उद्ध्वस्त। आज गॅस महागला, उद्या इंधन महागणार, राहुल गांधींचा दावा। पश्चिम बंगालमध्ये 15 मतदान केंद्रांवरती आज पुन्हा मतदान। ईव्हीएम मध्ये फेरफार, हिंसेची होती तक्रार। कोलकातामध्ये स्ट्रॉंग रूम जवळ गर्दी करण्यास मज्जाव। जबलपूरमधील बोट दुर्घटनेपूर्वीचे व्हिडिओ समोर। बोटीमधील प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातलं नसल्याचाही प्रकार उघडकीस। बोटीमध्ये 9 जणांचा झाला होता मृत्यू। गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक, फरार मुख्य आरोपी महेश खेमलानी उर्फ मार्क गजाड। महेश खेमलानी मोठा ड्रग तस्कर। लग्नपत्रिकेमध्ये टिपूचा प्रेरणास्थान म्हणून उल्लेख, अमरावतीतल्या लग्नपत्रिका सोशल मीडियावरती व्हायरल। निमंत्रण पत्रिकेमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता। नवापूरमध्ये पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, प्रशासनाकडून तालुकास्तरीय समिती स्थापन। निष्काळजी करणाऱ्या पोल्ट्री फार्म चालकांवरती कारवाईचा बडगा। गोंदियामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, कापणीला आलेल्या धान पिकासह आंबा आणि भाजीपाला पिकाला फटका बसण्याची शक्यता।